मित्रांनो, बिनजोडचा प्रेक्षणीय गुलाल घेऊन बिनजोडचा बेताज बादशाह मथुर चतुर्थ हिंदी केसरी तसेच भारत केसरी मथुर 1001 कसा मस्त आरामात बसले, काय टेन्शन घेणार नाही. नमस्कार मित्रांनो, ज्या नंदीची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली, आपण मागच्या वेळेस याच राहुलदादांच्या फार्म हाऊसवरती आलेलो तेव्हा दाखवलेला की एलियन नाशिक जिल्ह्यामध्ये एक जो घोडा बैलामध्ये एक नंबरमध्ये सध्या पळणारा नंदी म्हणजेच आपला एलियन मोठा राकेश पवन म्हणून जो घोडा आहे त्यामध्ये A1 जोडी असणारा एलियन बैलाचे मालक आहेत. चला दादांशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा तुमचं नाव सांगा ना. माझं नाव समाधान कचरू आगळे उर्फ सोनू आगळे. बरोबर. कारण का आता आपण बघितलं मैदानामध्ये पण तुम्हाला सोनू या नावानेच दादा पण मला घराच्या बाजूचे पण समाधान नावाने ओळखत नाही. म्हणजे बघा मित्रांनो, बैलगाडी क्षेत्र किती चांगलं आहे. म्हणजे एक प्रेमाचा शब्द प्रत्येकाला कुठं ना कुठं तरी आपण आवर्जून हाक मारत असतो. आज बघतोय की राहुल दादांच्या फार्म हाऊसवरती दादा आलेले आहेत आणि एलियन ज्या नंदीची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली त्या नंदीने आज मथुरच्या सोबत एक ऐतिहासिक मैदानामध्ये एक चांगला गुलाल मिळवून दिलाय. ज्या मैदानामध्ये राहुल दादा संपूर्ण 2 ते 3 वर्ष वाट बघत होते त्या गुलालाची, त्याला म्हणजे मथुरला एक गुलालाचं यश देण्यामागे आपल्या एलियनचं देखील हात आहे. तर आज किती स्वतःला भाग्यशाली समजता किंवा किती एलियनला आपलं भाग्यशाली समजता की मथुरमध्ये पळून आज आपण तेवढा चांगला गुलाल आज भाईंना दिलाय. म्हणजे आनंद इतका आहे की एलियनने काही अपेक्षाच ठेवली नाही आम्हाला. काही अजून काही त्याच्याकडून अपेक्षा करायची ही काही ठेवलीच नाही. बरोबर. सर्व अपेक्षा पूर्ण केल्यात. दादा एवढा चांगला नंदी, एक नंबर मधला नंदी, आज बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्राचे नंदी आहेत ना, चांगले चांगले पळणारे आहेत. ते मथुरमध्ये पळण्यासाठी झटत असतात. पण त्या दिवशी एक फेरा पळाला, हार जीत होत असते. त्या दिवशी मथुरमध्ये फेरा पळाल्याच्या नंतर देखील तुमच्या चेहऱ्यावरती म्हणजे हारून पण तुम्ही जिंकल्यासारखं होतं. काय क्षण होता नक्की तो? मथुर सोबत पळण्याची जी इच्छा होती त्या दिवशी आमची स्वप्नस्फूर्ती झाली. नक्कीच. त्यामुळे मग आम्हाला असं काही वाटलं नाही की चला मग एलियनची काही चुकी होती, मग एलियनमुळे काहीतरी हारलो, असं काही नव्हतं ना. तर सगळ्या जनतेने बघितलं काय झालं, गाडी फॉल्ट झाली, त्यामुळे होतच असतं. दादा बघा, घोडा बैलामध्ये पळणारा नंदी आहे. म्हणजे बरेच जणांना असं वाटत होते की बैलामध्ये टाकल्याच्या नंतर कुठेतरी बाहेर जाईल. आज पण म्हणजे बरेच जणांच्या मनामध्ये असं राहिलेलं आहे का आज पण तर बाहेर जाणार नाही गाडी. मथुर बद्दल काय सांगाल? कारण का मथुर असतं ना, वासराला टाकला की एकदम हलवू म्हणजे असं भावाप्रमाणे एकदम घेऊन येतं. काय सांगाल? आज पण मथुरने तसंच छोट्या भावाला उचलून नेलं, म्हणजे हे नाही होऊन दिलं त्याला, नाही दाबवून दिलं. हो, आणि त्याला पण शिस्त चांगली आहे, मथुरला पण शिस्त चांगली आहे. शिस्तीमुळे चांगली गाडी पळाली. बरोबर. बघा कुठेतरी स्पीड पण इम्पॉर्टंट असतं आणि शिस्त पण इम्पॉर्टंट असतं. स्पीड आणि शिस्त कुठेतरी मेंटेन झाली तर असा काहीतरी रिझल्ट बघायला वाटतं. काय सांगाल? रिझल्ट आता सर्व महाराष्ट्राने बघितला रिझल्ट फक्त आम्हाला इतका पाहिजे होता की रिझल्ट म्हणजे गुलालच पाहिजे होता. 100%. दादा आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता? कारण का बघा ट्रोल झाला आता मागच्या वेळेस पण तुमच्याशी. आजच्या गुलालासाठी आणि मथुरमध्ये पळण्यासाठी आमच्याकडे पण एक नंबरच्या नंदी घडवण्यासाठी लोकांच्या 3-3 पिढ्या संपल्या, पण तरी एक नंबर मध्ये नाही पळाले. तर एलियनने आज इतक्या कमी काळात आणि कमी वयामध्ये त्याने मला एक नंबरला आणून ठेवलंय. दादा नाशिक जिल्ह्यामध्ये तर तुम्ही टॉपला आहेत, पण आता कुठून कुठेतरी मुंबईमध्ये पण तुमचं वर्चस्व बघायला भेटतंय. आज तुम्हाला खरोखर म्हणजे एलियन मुले तुम्हाला आज कुठेतरी ओळखतायत लोक, किंवा नक्की हा सोनू शेठ एलियनचा मालक, एक गर्वानी छाती फुलून येते. कसं वाटतंय आज? नाही, म्हणजे जेव्हा गाडी सुटायला चालली होती, लोक बोलायचे ना एलियन 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 बघ, तेव्हाच माझी छाती खूप फुगली होती. बरोबर. दादा क्षण काय होता म्हणजे कारण का बघा त्याच्यानंतर काही अपेक्षाच करणार नाही ना. जर आज लहान लहान मुलांपर्यंत जर एलियन माहिती झालाय तर मग अजून काय अपेक्षा करायची एलियन कडून. दादा त्या मैदानामध्ये ना बरीचशी अशी फॅन फॉलोविंग होती, मथुरची होती. त्याच्यानंतर आपल्या एलियनकडे पण कुठेतरी बघत होते. एक आशा लागलेली त्यांना की फोटो काढावा का नक्की हा एलियन आहे. काय काय मनामध्ये चाललं होतं? कारण का बघा
मथुरमध्ये येऊन पळाल्याच्या नंतर नंदीची चर्चा होते, पण खरोखर पब्लिकला ठाम पळून आज तो पण त्याने पण त्याचं चांगलं काम केलं आणि हो. तो पण प्रेक्षकांच्या मनामध्ये बसला. कसं काय वाटत होतं तुम्हाला तेव्हा, जेव्हा संपूर्ण सगळा घोळका एकत्र जल्लोष करत होता? मला तेव्हा तर असं वाटत होतं की जे आयुष्यात जे आपण कमवलं ते आज कमवलं. हम्म. इतके म्हणजे एवढ्या जनतेचा इतकं प्रेम बघून आज असं वाटलं का आपण जीवनामध्ये काहीतरी कमवलं आज. दादा बघा, प्रत्येक क्षेत्रामध्ये ट्रोल ट्रोल करणारे असतात. आता मागच्या वेळेस चला एक आपली काहीतरी चुकी मुलं आहे किंवा बैल मारायला गेला त्याची मुलं गाडी पडली, हो. पण त्याच्यानंतर पण असं वाटलं की लोकांना वाटलं असेल की बाबा तेवढे लांब गेले, एवढा लांबचा प्रवास केला, पण कुठेतरी गुलाल नाही भेटला आणि तसे झाले. पण आज काय सांगाल की आज तेवढा लांबचा पुन्हा एकदा प्रवास केला, बैल मस्त आराम केला आणि लगेच जाऊन त्याच त्यांनी मैदानात. त्या दिवशी इथे चाक पण पडला, बैल थकला पण होता, मथुर सोबत पण पळला. त्याच्यानंतर आज इकडे आणायच्या पहिले पण एक गुलाल घेतला त्याने, तिकडे गुलाल घेतला, परत इकडे आला. आणि 16 तारखेला जे मैदान झालं, मी याच्यासाठी नेला होता फक्त की एक मैदान गुलाल नाही भेटला म्हणजे तो संपला नाही, तो गुलाल घ्यायला मी परत तिथे गेलो आणि आज परत इथे गुलालच घ्यायला आलो. बरोबर. दादा आजचा गुलाल मुंबईचा किती इम्पॉर्टंट होता, कारण का बघा कुठं ना कुठं तरी आपल्या मालकाच्या इज्जतीचा प्रश्न होता आणि त्यांनी आज करून दाखवलं. म्हणजे आजचा गुलाल म्हणजे त्याला कशातच गिनू शकत नाही आपण. दादा तुम्ही शर्यतीपूर्वी त्याला त्याच्याशी काय बोललो होतं असं की आज तुला करून दाखवायचंय, काय म्हणणं होतं तुमचं नाही त्याच्यावरती? जितका जेव्हाही अटीतटीचा विषय येईल ना तेव्हा फक्त त्याला बोलायचं, त्याच्याकडे बघायचं, त्याला फक्त सांगायचं एलियन आज इज्जतचा विषय. तो नक्कीच पळणार म्हणजे पळणारच. बघा कुठेतरी मालकाचा असणारा बैलावरती प्रेम किंवा त्याच्यावरती असणारा विश्वास हा आपल्याला नेहमीच दिसून येतं. आज एलियन पळतोय कुठं ना कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये तर बरेचसे असे कारनामे केलेले आहेत त्यांनी, पण आज मुंबईमध्ये पण आणि येणाऱ्या काळामध्ये घाटावरती पण आपल्याला एलियनचा ऑलराऊंडर बनवायचा विचार दिसतोय तुमचा, काय बोलाल? ऑलराऊंडरच बनवायचे त्याला. बघा मित्रांनो, प्रत्येक क्षेत्रामध्ये मालका म्हणजे एक नंदी काय करू शकतो ते आज आपल्याला समजतंय. मुंबईमध्ये पण येतोय, घाटावरती पण गाजवणार आहे आणि आपल्याला नाशिकमध्ये तर एकदम टॉपमध्ये पळताना बघायला भेटतं. दादा आज बघतोय की राहुल दादा म्हणजे एक दिलदार मनाचा राजा माणूस, खूप जणांशी मैत्री केली आणि असं व्यक्तिमत्व की एकदा मैत्री केली तर शेवटपर्यंत निभावतात. तुमच्याबद्दल काय, त्यांच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? आता तुम्ही बोलले दिलदार मनाचा राजा माणूस, ऍक्च्युली त्यांची ओळखच तशी आहे का दिलदार मनाचा राजा माणूस. आणि एक दिलदार मनाचा राजा माणूस असल्यामुळे इतकी फॅन फॉलोइंग आहे त्यांची. बरोबर. आणि दादा बघा गुलाल झाल्याच्या नंतर कुठं ना कुठं तरी हडबडून जात नाही, ते स्वतः तुम्हाला म्हणजे त्या टायमाला बोलवले की चला सिंहाचा वाटा आपल्या एलियनचा हो पण आहे, हो त्या टायमाला तुम्हाला एक एक गला भेट घेऊन वरती हो. टेकड्यावरती बोलवला, तो आनंद काय होता? तेव्हा पण आणि शर्यतीच्या पहिले पण जेव्हा दादा आले, मी आलो, सोनू या इकडे बसा. त्यानंतर शर्यत झाल्यानंतर पण सोनू वरती या तुम्ही, तेव्हा पण ते बोलले. नाहीतर दुसरे माणसं पण बघितले त्या गुलालाचे, ते इतके हरबडून जाताना की काय कसं चाललं सगळ्यांना विसरून जातात तेव्हा. पण दादांनी तरी मला आवाज दिला, बोलवून घेतलं आणि जो मला मान सन्मान भेटायला पाहिजे तो दादांनी मिळवून दिला. बघा मित्रांनो, कुठं ना कुठेतरी बैलगाडा क्षेत्र आपला खूप चांगल्या वळणावरती चालले. या क्षेत्रामध्ये दोस्ती खूप इम्पॉर्टंट असतं. आज राहुल दादांच्या एका आग्रहाखातीर असू द्या किंवा त्यांच्या शब्दाखातीर आज सोनू दादा इथपर्यंत येतात आणि मुंबईमध्ये चांगल्या चांगल्या लढती करतात. हा बैलगाडा क्षेत्र खूप वरपर्यंत जाणार आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील माझ्याकडनं देखील, कारण का आज बघतोय एलियन एवढा चांगला पळतोय. आज मथुरमध्ये पळाला. सर्व नंदींची इच्छा असते किंवा सर्व मालकांची इच्छा असते की कुठून ना कुठेतरी आपला नंदी देखील पळावा. खूप कमी वेळामध्ये अशी गोष्ट झाली आणि येणाऱ्या वेळामध्ये आणखी टॉपमध्ये असेल. दादा तुमच्याकडे ना बरेचसे नंदी असतात, दादांच्या दावणीला पण आता उगवते सितारे आहेत. तुम्ही अशी एखाद्या नजरेतला असा नंदी दाखवू शकता का दादाला की खरोखर एखादा असा बैल आहे की तो खरेदी करू शकता? नाव वगैरे नका सांगू, किंवा बोलू शकता का का बाबा आमच्याकडे आहे असं काहीतरी? आहे, देईल दादांना देईल. बघा मित्रांनो,
हळूहळू करून थोडस काहीतरी आपण हे करण्याचं, म्हणजे बघा प्रत्येक ठिकाणी एखादा ना एखादा चांगला टॉपचा नंदी असतं, तरी पण नाही असं. बघा, दादांचं नाव टॉपला काय, माझं नाव टॉपला काय, पण दादांसाठी मी मी प्रयत्न करील शेवटपर्यंत, प्रयत्न करील का दादांचं नाव मी टॉपलाच ठेवल. वा. मित्रांनो जेवढी बघा, माझ्याकडून होईल तेवढं मी दादांसाठी करील. मित्रांनो खरी मैत्री यालाच बोलतात. कारण का बघा, एकदा शर्यतीमध्ये पळाल्याच्या नंतर, हार झाल्याच्या नंतर कोणी पण असं बोलेल की आम्ही एवढे लांबून नाशिकवरनं येणार नाही. सोनू दादा म्हणजे जेवढे त्यांच्याशी आता मी बोललो त्याच्यावरनं पण समजून येते कुठून कुठेतरी त्यांचं पण दादांवरती प्रेम आहे, मथुरवरती विश्वास आहे, किंवा आपल्या नंदीवरती प्रेम आहे. गेलेला जो काल होता तो कुठेतरी पुसण्यासाठी आज ते इथपर्यंत आले आणि एक चांगलाच गुलाल केला. तसं समोरच्या नंदीबद्दल बोलायचं तर शाहीर पण खूप चांगला नंदी आहे, आणि याच्या अगोदर पण मथुर विरुद्ध लढत झालेली, तिथे कुठे ना कुठेतरी शाहीर विजय झाला होता. पण आज शेवटी एक चांगली लढत झाली, मैत्रीपूर्ण लढत झाली. सचिन शेठ आणि दादांचे चांगले संबंध आहेत. दादांना पण खूप सारे शुभेच्छा देऊया येणाऱ्या कालामध्ये दादांच्या नियोजनावरती. आणि दादा मला एक सांगा, येणाऱ्या कालामध्ये आपल्याला कधी एलियन म्हणजे इथे बघायला भेटेल का, किंवा आजपासून एलियन इथे थांबणार आहे, किंवा कसं काय नियोजन असणार आहे? आता एलियन नाशिकला चाललायत, आणि त्यानंतर परत जर हे जर दादांनी जर परत नियोजन जर केलं तर परत घोडा बैलत परत नाशिक गाजवून परत मुंबई गाजवायला सज्ज राहील. सज्ज. तर नक्कीच मित्रांनो, खूप सारे शुभेच्छा देतो दादांना. असाच आनंद देत राहा. बघा या मुंबई बिंजोडला तुमच्यासारख्या गाडा मालकांची खूप सारी गरज आहे. इथले माणसं खूप चांगली आणि चांगल्या पद्धतीने शर्यती करतात. दादा इथल्या या कमिटी बद्दल किंवा इथल्या माणसांबद्दल काय सांगाल? इथे जितके बी माणसं भेटले खूप प्रेमळ भेटले मला माणसं. वा मित्रांनो, बघा हीच कुठेतरी आपल्या कामाची पोचपावती आणि हीच आपल्या स्वभावाची पोचपावती आहे. कारण का येणारे आणि पाहुणे आपला पण कुठेतरी एक उल्लेख करतात. दादाचं खूप रिस्पेक्ट करतात, पण दादांचा जितका पण मित्रपरिवार आहेत ते पण खूप रिस्पेक्ट करतात. नक्की दादा, खूप सारे शुभेच्छा तुम्हाला. आता रात्र पण झाली, मस्त एकदम प्रवास देखील करायचा आहे. खूप सारे हो. शुभेच्छा दादा तुम्हाला. आणि ती जी तुमच्या सोबतची जी टीम असते ना, ती पण आज खूप खुश असेल, कारण का आज आपला एलियन मुंबईला येऊन एक चांगला गुलाल केला. हो. धन्यवाद दादा.